नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं। आता आपण मॅथ्स आणि रिझनिंग हा सब्जेक्ट किती महत्त्वाचा आहे याचा वारंवार आपल्याला प्रत्यय आलेलाच आहे। कारण का तर 20 मार्क झालेले आहेत आपले प्री साठी आणि मेन साठी 22 मार्क आहे। आणि आता काय केले 2023-24 चे जे काय पेपर्स आहेत ना त्याच्यामध्ये हर एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे सगळे तुम्ही म्हणताल की बाबा काय नक्की, तर हे मूलभूत गणित असतं ना, बेसिक मॅथमॅटिक्स, तर बेसिक मॅथमॅटिक्स वर पाहायचे तर टोटल 12 क्वेश्चन आलेत। हे आपल्या अलीकडच्या काळातील 22 पासून हे 24 पर्यंतचे सगळे पेपर आपण कव्हर केलेले, जवळजवळ 10-12 पेपर आहेत प्री आणि मेनचे, ग्रुप बी सी चे सगळेच पेपर आहेत। त्याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स वर जवळजवळ 12 क्वेश्चन पडलेत, प्रत्येक वेळेस एखाद दुसरा क्वेश्चन पडलेलाच आहे, हे महत्त्वाचं आहे अतिशय, बरोबर आहे। त्याच्यामध्ये लसावी मसावी 1-2 क्वेश्चन पडलेले आहेत, एखाद दुसरा क्वेश्चन पडलेला आहे। नंतर सरळ रूप द्या, सिंप्लिफिकेशन हे लय महत्त्वाचं आहे बरं का। ह्याच्यावर काय आलेलं आहे 1 ते 2 क्वेश्चन पडलेलेच आहेत, 1 ते 2 क्वेश्चन पडतातच। हे बघा इथे तर 2 क्वेश्चन पडलेत आता हे प्री 2024 च्या याला, आणि मेन्सला 1 क्वेश्चन, म्हणजे सगळीकडे 2-2-2-2 धरून चालायचं, पडतात क्वेश्चन। सिंप्लिफिकेशन लय महत्त्वाचं आहे, आणि सिंप्लिफिकेशन म्हणजे काय, पदावली सोपे रूप द्या, बरोबर आहे। सरासरीवर पण एखाद दुसरा क्वेश्चन आहे। वयवारी सुद्धा महत्त्वाचं आहेच आहे, आपल्याला वयवारीवर क्वेश्चन आहे। शेकडेवारी, नफा तोटा, आणि हा वेळ, काळ काम वेग, हे एक महत्त्वाचं आहे, बरोबर आहे ना। एवढ्या मुलांनी एवढे काम केले, पुरुष स्त्रिया जे काय असतील ते अतिशय महत्त्वाचं आहे। 10 क्वेश्चन पडलेले आहे त्याच्यावर। आणि अंतर रेल्वे टॉपिकवर 1 ते 2 क्वेश्चन असतातच रेल्वेवर, ओके। त्यामुळे रेल्वे तर अतिशय महत्त्वाचं आहे। सरळ व्याज, व्याजवर एखादा असतो क्वेश्चन, बरोबर। नंतर गुणोत्तर प्रमाण मिश्रण आहे, त्याच्यावर इक्वेशन आहे। क्षेत्रफळ घनफळ हे जे काय आहे का, त्रिकोणमिती असेल त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं, त्याच्यावर 100% क्वेश्चन पडतोय। 1 ते 2 क्वेश्चन, परिमिती काढा किंवा फरशांची संख्या काढा, काय जे काय असेल ते, ओके। त्यानुसार वृत्तालेख हे तर मेनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। प्रीला सुद्धा वृत्तालेखावर प्रश्न विचारलेला आहे। वृत्तालेख असेल, स्तंभालेख असेल, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायचे। नंतर हे संभाव्यता वगैरेवर थोडं वेटेज कमी दिलेले आहे त्यांनी, पण ते पण आपण काही त्याला निग्लेक्ट करून चालणार नाहीये। अशा प्रकारे आहे ना, आपण पाहायला गेलं तर जे अंकगणित असते त्या अंकगणितावर 12 क्वेश्चन आहेत बघा, सरासरी 12 क्वेश्चन आहेत। प्रीला म्हटलं तर 20 पैकी 12 क्वेश्चन आहेत। इथे पण दिसतंय, इथे किती 13 क्वेश्चन आहेत। एखादा प्रश्न कसं पडतं की वयवारी आहे ना, कधी कधी बुद्धिमत्तेमध्ये हे केलं जातं, केव्हा इकडे घेतलं जातं। आता इथे तर ग्रुप बी मेन्सला इथे 14 क्वेश्चन आहेत त्या हिशोबाने, कारण 22 मार्काचा असतो, बरोबर ना। पण 12 क्वेश्चन धरून चालायचं, आणि 10 क्वेश्चन तिकडे, किंवा प्रीला असले तर 8 क्वेश्चन, अशा हिशोबाने धरून चालायचं आपण। त्या हिशोबाने आपण इथे सरासरी काढलेली की बाबा किती क्वेश्चन पडले जातात। आता बुद्धिमत्तेचं जर पाहायला गेलं आपण, बुद्धिमत्तेचं पाहूयात आपण। बुद्धिमत्तेचं डिस्ट्रीब्युशन पाहायचं। नातेसंबंध हा टॉपिक करा म्हणजे कराच। नातेसंबंधामध्ये 2-3 टाईप आहेत। नातेसंबंधावर क्वेश्चन फिक्स असतो म्हणजे असतो, प्रत्येक एक्झामला क्वेश्चन आहे सगळीकडे पाहिलं तर, प्रत्येक एक्झामला नातेसंबंध अतिशय महत्त्वाचा आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टीने। दिशाज्ञान, त्याच्यानंतर मी सांगेल की दिशाज्ञान, हे 2 टॉपिक आहेत ना, नातेसंबंध आणि दिशाज्ञान, हे करा म्हणजे कराच। दिशामध्ये पण 2-3च त्याचे टाईप आहेत, ओके। त्याच्यानंतर रांगेतील क्रमांक एखाद दुसरा क्वेश्चन पडलेला आहे, पण हे 2 टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे। व्हेन आकृत्यावर आधारित क्वेश्चन, आता व्हेन आकृत्या म्हणलं तर त्याचे 2-3 टाईप येतात, बरोबर आहे। एक सिलोजिझमचा असेल किंवा निष्कर्ष अनुमान त्या हिशोबाचा एक असू शकतो, ओके, कोणत्याही प्रकारचा असू शकतो। तर व्हेन आकृत्या अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्यावर क्वेश्चन असतोच, बरोबर आहे। निष्कर्ष अनुमान असेल किंवा तुमचं सिलोजिझम कोणतं पण गृहीतके वगैरे येते। कॅलेंडरवर तुरळक क्वेश्चन असतात, आला तर आला, नाही तर नाही, किंवा घड्याळावर आणि कॅलेंडरवर, ह्याच्यावर कॅलेंडरवर पडला तर घड्याळावर येत नाही कधी कधी, हे अल्टरनेट ठेवतात। आता हे कूट प्रश्न म्हणजे काय म्हणतो आपण, की जे पझल टाईप असतात ना त्या हिशोबाने क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे आता आपल्याला आलं की एवढे सफरचंद एवढे घेतले तेवढे राहिले त्या हिशोबाने, ओके। त्याच्यानंतर हे गाळलेले पद शोधायचे आपल्याला, गाळलेले पद शोधा, हे महत्वाचं, हे टॉपिक आहेत ना, हे जे काय असतील ना, मग संख्या मालिका असेल, अंक मालिका असेल, कशातलं पण गाळलेले पद, किंवा आकृती दिली असेल त्या आकृतीतली संख्या शोधायची, ओके। सांकेतिक भाषा हा पण महत्वाचा टॉपिक आहे। सांकेतिक भाषा हे तर्क अनुमान तर दिलेलंच आहे आपण। आकृत्यावर आधारित प्रश्न किंवा आकृत्या मोजणे हल्ली पडलेले आहेत 1-2 क्वेश्चन आकृत्या मोजण्यावर, त्या हिशोबाने ना मेन्सला 10 क्वेश्चन धरून चालायचं, आणि प्रीला 8 क्वेश्चन सरासरी काढलेले आपण
असे क्वेश्चन आपण सगळे सॉर्ट आउट केलेले आहेत. हे डिस्ट्रीब्युशन असलं ना अभ्यास करायला आपल्याला सोपा जातो. ओके, हे सांगणं महत्वाचं होतं. आता हे आपलं ओरिएंटेशन आपण कशा पद्धतीने घेणार आहोत, PYQ का महत्वाचे आहेत, बरोबर आहे ना. आणि जे बेस आहे एकदा पक्का केला ना, PYQ आणि ते दोनच करायचं, जास्त फापट पासरा करायचं. 100 प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा 5 ते 10 प्रॉब्लेम सोडवा, एक्झाम ओरिएंटेड सोडवा. ओके, आता पाहूयात पुढे. आता हा जर क्वेश्चन आपण पाहायचं बरं का, किती बेस्ट क्वेश्चन आहे बरं का, आणि विचारला ASO मेन्स 2023 ह्याच्यावरच आधारित आपण संपूर्ण करणार आहोत. जे एक्झामला आलेले क्वेश्चन त्याच्यानुसार अनुषंगाने लेक्चर तयार करणार आहोत आपण. आता पाहायचं बरं का, बेसिक क्वेश्चन आहे. आता आपल्याला माहित पाहिजे की आर म्हणजे आपल्याला वास्तव संख्यांचा संच दिलेला आहे. आर म्हणजे आपण काय म्हणतो, रिअल नंबर्स. हे जर आपल्याला कन्सेप्ट माहित नसेल तर क्वेश्चनच सोडवता येणार नाहीये. ओके, रिअल नंबर म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सर्व संख्या एवढंच लक्षात ठेवा. रिअल नंबर म्हणजे काय, अस्तित्वात असलेल्या सर्व संख्या. म्हणजे तुमचा 0 येईल, 1 येईल, 2 येईल, -1 येईल, -2 येईल, √3 येईल, काय पण ह्या सगळ्या अस्तित्वात असलेल्या सर्व संख्या म्हणजे रिअल नंबर. तुमच्या लक्षात आलं रिअल नंबर म्हणजे काय. आता पूर्णांक संख्या, इंटिजर ज्याला बोललं जातं आपल्याला, इंटिजर्स पूर्णांक संख्या म्हणजे काय माहितीये का, सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि 0. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इंटिजरचा संच आपल्याला करायचं म्हणलं तर आपण काय करणार आहे, इथे 0, 1, 2, 3 इकडे अनंतपर्यंत आणि इकडे -1, -2, -3. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इंटिजर म्हणजे काय, सर्व धनसंख्या, ऋण संख्या आणि 0. बस. वास्तव संख्या म्हणजे काय की संपूर्ण संख्या, सर्व संख्या. ओके, आता त्याच्या पुढे काय, होल नंबर्स, W, होल नंबर ज्याला बोललं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण फसतो, इथं पूर्णांक संख्या आहे, इथं पूर्ण संख्या आहे. होल नंबर्स म्हणजे काय माहितीये का, फक्त ना ते कुठून चालू होतात, 0, 1, 2, 3 हे अशा पद्धती इन्फिनिटी पर्यंत 0 पासून स्टार्ट होतात. त्याला बोलायचं की तुमचं होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा संच. आणि शेवटी राहिलाय नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्यांचा संच. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर 1 पासून सुरू होणार आहे. आल्या लक्षामध्ये 1 पासून. आता तुमच्या लक्षात आले असेल सर्व संख्या तुमच्या नॅचरल म्हणजे 1, 2, 3 पासून सुरू होणार आहे. होल नंबर्स म्हणजे 0 पासून सुरू होणार आहे. आणि इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. ओके, आणि रिअल म्हणजे ह्या सगळ्या रिअल संख्या येतात. ओके, आता तुम्हाला सांगितलंय, आता सांगतो बरं का, हे जे सिम्बॉल असतं ना, हे असतं उपसंचेचं. म्हणजे I उपसंच Wचा आहे, W उपसंच Nचा आहे. उपसंच म्हणजे काय, I मधल्या सर्व संख्या W मध्ये येतात का, आणि W मधल्या सर्व संख्या N मध्ये येतात का, ते चेक करायचे. आता पहिला ऑप्शन घेऊ तुमचा. आता एक लक्षात आला असेल, ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की नॅचरल नंबर, इकडे लक्ष द्यायचं, नॅचरल नंबर. अजून एखादी स्लाइड घेऊयात वाटलं तर आपण, की नॅचरल नंबर बरोबर आहे. हा उपसंच कशाचा होणार रे, होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा. कारण नॅचरल नंबर मधल्या सर्व संख्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. आणि हा होल नंबर्स हा उपसंच कशाचा, इंटिजर. ह्या होल नंबर्स मधल्या सर्व संख्या इंटिजर्स मध्ये येणार आहे. आणि हे सगळे हे कशाचे आहेत, आर. हे सगळे हे आर चे उपसंच आहेत, ह्याच्यातले सगळे आर मध्ये येणार. तर हा जो सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स चेक करायचा फक्त. म्हणजे N इज उपसंच सबसेट ऑफ W, W सबसेट ऑफ I, I सबसेट ऑफ R. हा सिक्वेन्स पाहिजे आणि तो चेक करायचा. बरोबर आहे. आपलं काय सांगितलेलं आहे, N सबसेट ऑफ W सबसेट ऑफ I सबसेट ऑफ R, इथपर्यंत लक्ष द्यायचं. आता हा सिक्वेन्स तुम्हाला दिसतोय का, चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं इथे. आता पहिल्यांदाच तुमच्या लक्षात आलं, N इथे घेतला, N सुरुवातीला पाहिजे, त्याच्यामुळे हे पहिलं विधान चुकीचं आहे. बरोबर आहे, चुकीचं शोधायचे, पण आपण लगेच काय करतो, उत्तर लिहून टाकतो. तसं नाही करायचं, पुढचे ऑप्शन चेक करा. आता N इथे बरोबर आहे, त्याच्यानंतर इंटिजर आहे आणि त्याच्यानंतर R आहे. सिक्वेन्स आहे का, N त्याच्यानंतर इंटिजर R, हा सिक्वेन्स बरोबर आहे ना सिक्वेन्स. N इज सबसेट ऑफ I, I इज सबसेट ऑफ R, बरोबर आहे ना. उपसंच आहे दिसतात का. ओके, आता होल नंबर्स इज उपसंच ऑफ I. होल नंबर्स इथे सिक्वेन्स चुकतोय ना, बरोबर आहे. बरोबर आहे ना, होल नंबर्स, सॉरी बरोबर आहे इथे.
डब्ल्यू ह्याचा उपसंच आहे हे पण बरोबर विधान आहे. ओके, 2 तर विधानं बरोबर आली, 1 तर चुकलंय. हे बरोबर आहे का ते चेक करू. एस ओमेनचा क्वेश्चन आहे 2023चा. आता ह्याचा अर्थ काय होतो माहितीये का? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे ह्या डब्ल्यूचा आणि एन मधला कॉमन 0 आहे का? कॉमन इंटरसेक्शन म्हणजे. ओके, डब्ल्यू कुठे दिसतोय? होल नंबर्स 0 1 2 3 4 आणि एन नॅचरल नंबर 1 2 3 4. आता इथे 0 दिसतोय पण इथे 0 आहे का? नाहीये, म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. बरोबर आहे ना? ह्याच्यातला कॉमन 0 नाहीये ना. ओके, त्याच्यामुळे हे विधान चुकलेले आहे. आता इथे विचारलं की चुकीचे विधान, परंतु इथे 2 विधानं चुकलेली आहेत. हे अतिशय बेसिक आहे. आपल्याला हे संपूर्ण नॅचरल नंबर म्हणजे काय, पूर्ण नंबर म्हणजे काय संपूर्ण करायला लागणार आहे. म्हणून हा क्वेश्चन मी सिलेक्ट केलाय. ओके, तर त्या हिशोबाने आपल्याला सोडवायचे. 2 इथं चुकीचे विधान आहेत, म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. रद्द केलेला असला तरी आपण तुमच्या माहितीसाठी हा क्वेश्चन घेतलेला आहे. लक्षात आलं नाही? कन्सेप्ट लक्षात आले ना? तर एकूण एक कंप्लीट करायचं आपल्याला. पुढे जाऊयात आपण. आता काही ट्रिक्स असतात सोप्यात सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने सोडवायचं ते सांगतो तुम्हाला. की बाबा आता हा क्वेश्चन सांगतो, लगेच सांगतो की 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते. तर त्यांचे आजचे वय किती? बघा, नीट लक्ष द्यायचंय की आता तुम्ही जर पहिल्यांदा काय करणार, 72 आहे. शॉर्ट ट्रिक्स मध्ये काय करणार, सगळ्यांची बेरीज करायला पाहणार. पण इथे पहिला ऑप्शन पाहिला, 20 30 22 72 येते, 22 24 26 72 येते, 19 25 28 72 येते, 27 17 25 30 72 येते. बरोबर आहे? तो तर तुमचा कटला पर्याय की त्या हिशोबाने नाही जाणार आहे. आता मग तुम्ही काय करणार की बाबा 4 1 6 1 7 1 मानणार, वजा हे करणार, काही करू नका. गरज पण नाही, ते अपेक्षित पण नाही. मला माहिती आहे 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. एकच चेक करा, 1 सेकंदात मिळतं. 4 6 आणि 7 असे हे 7 वर्षापूर्वीचे विचारले आजचे वय. आता आजचे वय जर मी 20 घेतलं बरं का, हा ऑप्शन टाकून पाहिला, 20 मधनं 7 वजा केले, राहायला किती तुमचे 13. या 13ला 4 ने भाग जातोय का? नाही जाते, म्हणून हा पहिला ऑप्शन कटला. पुढचं चेकच नका करू. पुढचं म्हणजे कसं, 30 मधनं 7 मायनस केले 23, 23ला 6 ने भाग जातोय का? नाही जाते. पण एकच नाही निघलं, पुढचं चेकच नका करू. कशाला करता? इथे घ्या. आता आपण दुसरा ऑप्शन घेतला, 22 मधनं 7 मायनस केले, बरोबर आहे, राहिले 15, 15ला 4 ने भाग जातोय का? नाही जाते, गेलं. पुढचं नका चेक करत बसू. तुमच्या लक्षात आलं ना? आजचे वय विचारले असते, नीटलं आजचं जर गुणोत्तर दिलं असतं तर डिरेक्टली भाग घालवला असता. पण हे ट्रिक्स लक्षात ठेवा. आता तिसरा ऑप्शन घेतला, 19ला बघा, 19 मधनं 7 गेले, राहिले 12, 12ला 4 ने भाग जातोय. पण पुढं पण चेक करा, 25. आपण इथं पाहायचं 17, 17तनं 7 गेले, राहिले 10, 10ला 4 ने जातोय का? नाही जातो. ऑप्शन हेच राहणार आहे. इथे परत एकदा 19 मधनं 7 गेले, राहिले 12 आणि 25 मधनं 7 गेले, बरोबर आहे, राहिले किती तुमचे पाहायचे 18 आणि 28 मधनं 7 गेले, राहिले 21. त्याला ह्या 4 ने भाग जातोय का? 4 त्रिक 12, बरोबर आहे, 6 त्रिक 18 आणि 7 त्रिक 21 जातोय ना भाग वगैरे इथे, बरोबर ना? हे 7 वर्षापूर्वीचं म्हणजे आजचं वय हे राहणार आहे 19 25. बस ही शॉर्ट ट्रिक्स वापरा. याच्यावरून लगेच कशाही पद्धतीने फिरवायचं गणित. कंबाईन बी आणि सी मेन्स 2023ला एकच ह्याच्यामध्ये 4 ने हे कुठून मायनस करायचे, कुठे प्लस करायचे, कधी कधी प्लस पण करायला लागले असतील. हे 7 वर्षापूर्वीचं दिले, 7 वर्षानंतरचं म्हटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये 7 ऍड केला असता आणि ते काय दिलंय त्या हिशोबानुसार जुळवाजुळव केली असती. आलं लक्षामध्ये? 19 25 28 ह्या काही छोट्या मोठ्या आपल्याला कमी वेळात सुटणारे ट्रिक्स आपल्याला पाहायचे. पुढे जाऊयात. आता हा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न कोणता आहे हा? कंबाईन बी मेन्स 2023चा क्वेश्चन आहे. इथे काय सांगितलं आता बघा बरं का, नियम किती महत्वाचे असतात. आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये ते हे संपूर्ण नियम कव्हर केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट लेक्चर दिलेले, प्रत्येक घातांकाचे नियम असतील, बेरीज वजाबाकीचे नियम असतील, कंसाचे संपूर्ण नियम दिलेले आहेत. आता हा पाहायचा, हा घातांक त्याच्यावर नियमावर आधारित आहे. आता आपल्याला पाहायचं बरं का, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे की 3⁴
डिवायडेड बाय 3x इज इक्वल टू जे काय दिलंय ते 59049. ओके, आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला माहिती आहे ह्याचा जर बेस समान असेल, भागाकारात असेल 3⁴ - x येणार आहे. बरोबर ना, नियम घातांकाचा. बरोबर. आता इज इक्वल टू पुढे जे काय असेल ते 59049. ओके, आता मी डिरेक्टली हे काही सोडवत बसायचं नाही, मी डिरेक्टली ऑप्शन उचलणार. आता पहिला ऑप्शन घेतला 4 आणि -6 केले, 1च्या जागी 6 टाकले तर 3⁻² येणार. पण 3⁻² म्हणजे काय रे, 1/3चा वर्ग म्हणजे 1/9. एक किती मोठा आन्सर आहे, पहिलाच ऑप्शन. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल जिथं प्लस असेल ना ते ऑप्शन कॅन्सल होणार, कारण का तर ते मायनस मध्ये जाते आणि आपलं उत्तर प्लस मध्ये. ओके, आता मी जर दुसरा ऑप्शन घेतला -6 घेतला. आता तुम्हाला माहिती आहे ना इथे 3⁴ वजा परत -6 म्हणजे 3 काय होणार आहे, 4 + 6 म्हणजे 3⁻10 होणार. 3⁻10 होणार, हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आता 3/10 बरं का, दोन ऑप्शन तर आपण ते प्लस प्लस वाले घालवलेलेच आहेत. आता 3/10 म्हणजे हे आहे का ते चेक आपल्याला माहित नाहीये. ओके, किंवा आपण 3⁻6 ओके -9 घेतलं. आता इथे जर 6 घेऊन इथं 3/10 येतोय म्हणजे x इज इक्वल टू -6 येते काय, x इज इक्वल टू -9 येते. म्हणजे -9 जर घेतलं आपण तर 3⁻4 आणि 3 ते 13 येणार. 9 4 13. ह्याचं उत्तर येतंय का ह्याचं उत्तर येतंय ते पाहायचं आपल्याला. म्हणजे 3/10 येतोय का 3/13 येतोय. ओके, आता तुमच्या लक्षात येते 3⁻1 म्हटलं गेलं तर 3 येतात, 3⁻2 म्हटलं गेलं तर 9 येतात, 3⁻3 म्हटलं 27 येतात, 3⁻4 म्हटलं गेलं तर तुमचं 81 येतात आणि परत 3⁻5 म्हटलं गेलं तरी ते 243 येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का हे 4 4 ने ना परत हे युनिट स्थानचा एकक स्थानचा अंक 3 9 7 1 हे रिपीट होत जातात. म्हणजे 3 9 7 1 हे 4 4च्या पटीत रिपीट होतात. आता मी जर 10 घेतलं म्हणजे 4 दुने 8, 9व्या क्रमांकाला येणार 3 आणि 10व्या क्रमांकाला येणार 9 आहे का इथे एकक स्थानी आहे. म्हणजे हे असू शकतं, म्हणजे 3⁻6 असू शकतं, म्हणजे 3⁻10 हा असू शकतो. किंवा आता मी जर 13 घेतलं म्हणजे -9 टाकून 13 येते, 13 घेतलं तर 4 4च्या पटीत 4 त्रिक 12 होतात आणि 13वी संख्या 3 येते पण इथे 9 आहे. मग हेच आपलं बरोबर आहे. ओके, ह्या नियम माहित पाहिजेत आपल्याला, अदरवाईज नाही सोडवता येत. ओके, पुढे जाऊयात. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, x ची व्हॅल्यू -6 म्हणजे 3/10 हा तुमचा आलेला आहे. ओके, अशा हिशोबाने पुढे जायचंय. पुढचं पाहूयात. आता काय वेळेस काय होतं आपल्याला की प्रॉब्लेमच कळत नाही की बाबा प्रश्न हा काय आहे, कुठून आलाय. ओके, ते कळलं पाहिजे आपल्याला की हा ह्याच्यावर आधारित प्रॉब्लेम आहे. प्रश्न थोडासा आता ह्याचा बेस पण सांगतो. अशा प्रकारचे क्वेश्चन कुठून फॉर्मॅट केलेले असतात, कोणत्या पुस्तकातनी केलेले असतात किंवा जे सोर्स असतात ना की बाबा ते पार UPSC पर्यंत पण जातात की त्यांनी कसे क्वेश्चन विचारलेले आहेत. बरोबर, त्या हिशोबाने पण. आता एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी आहेत. 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. बरोबर आहे. 36 विद्यार्थी जीवशास्त्राची बायोलॉजीची आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. तुमच्या लक्षात येतं की 60 36 आणि 24. ओके, अशा पद्धतीने जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते तर प्रत्येक विद्यार्थ्याची समान ठेवायची असेल संख्या तर कमीत कमी आता तुमच्या किती खोल्या असाव्या लागतील. आता तुमच्या लक्षात आले कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे 10वी-12वीचा प्रश्न होता पण हा क्वेश्चनच नाही कळायला गेला बऱ्याचशा जणांना, त्याच्यामुळे इथे गल्लत होती. बरोबर आहे. आता त्याच्याही पुढे सांगतो. बरोबर आहे, ठीक आहे. 12 पंचे 60 बरोबर आहे. 12 त्रिक 36, 12 दुने 24, इथून पुढे भाग जात नाही. मग आपण उत्तर काय करतो 12 मासावी आला, त्याचा मासावी आला 12, त्याच्या पुढे उत्तर येत नाही 12 मासावी आला. पण मासावी काढायचाच नव्हता ना. प्रत्येक वर्गात 12 विद्यार्थी येतात
परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की खोल्यांची संख्या किती असतील. खोल्यांची संख्या म्हणजे 5 अधिक 3 अधिक 2, 5 आणि 3 8 आणि 2 10. इथं आपण गल्लत होतो. जरी आपण हे सोडवलं ना तरी आपल्या लक्षात, म्हणजे एक जर तुकडा असेल लाकडाचा तो तोडला तर किती काप होतील ते असतं ना, तेच करायचं होतं. किंवा दोरी कापली गेली एवढे एवढे, किती तुकडे होतील तर एवढे तुकडे होतील. किती खोल्या तर एवढ्या खोल्या. हा प्रश्न असा कंबाईन बी मेन्स 2023चा क्वेश्चन आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. लॅसॉल मसावी काढता येतोय पण त्याच्या पुढे काय 12 उत्तर लिहून आपण फसतो. हे मोजायचं होतं. 5 अधिक 3 अधिक 2 8 उत्तर येते. 5 अधिक 3 8 2 10 उत्तर येते. याचं आलं लक्षामध्ये. मसावी नव्हता घ्यायचा तर ह्या खोल्या घ्यायच्या होत्या. जर विद्यार्थी विचारले असते प्रत्येक ह्याच्यामध्ये तर 12 आलं असतं उत्तर. ओके, हे कळलं पाहिजे. ओके, पुढे जाऊयात आपण. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे बरं का हा, की आपल्याला आपण बघा क्वेश्चन मुद्दा म्हणून अशा प्रकारचे क्वेश्चन आपण काय केलेले सिलेक्ट केलेले आहेत जेणेकरून की बाबा सोपं असते पण त्याचा बेस आपल्याला नसल्यामुळे काहीच नाहीये. आता पाहायचं बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. चौरस असतात ना. आता बरं झालं याच्यामध्ये 64 नाही दिलं उत्तर. 64 बऱ्याच झाडांनी लिहिलं असतं. वेळ नसतो आणि बुद्धिबळ म्हणल्यानंतर इकडे 8 असतात इकडे 8 असतात, झालं 64. पण तसं नाही ना. ओके, आता आपल्याला माहिती आहे का रे, हे बघा हे आपल्याला थोडक्यात आहे ना, हे काय करायचे, हे अशा पद्धतीने दिलं तर मग तुम्ही काय करणार, चौरस काढायचं म्हणल्यावर 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर आहे. चौरसांची संख्या काढायची म्हणल्यावर आपण काय करतो, हे 4 गुणिले अशा जाऊ 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 आणि अधिक 1 बरोबर ना. म्हणजे 1 पासून 4 पर्यंतच्या वर्गांची बेरीज आहे. तुमच्या लक्षात येईल का. मग चौरसामध्ये 1 ते 8 पर्यंत असतात आणि इथून 1 ते 8 पर्यंत अशी घरं असतात. चौरस मोजायचे बरं का, आयत नाही. आयत जर म्हटलं तर ह्याची बेरीज करायची असते, ह्याची बेरीज आणि हे बेरजेचा गुणाकार करायचा असतो. पण हे चौरस मोजताना असं फक्त की काय विचारताना वेगळ्या पद्धतीने विचारलंय. इथे जर आहे ना चौरस विचारले असते आकृती काढून तर त्या हिशोबाने आलं लक्षामध्ये. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे हे काय होणार आहे तुमचं 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग असा 8 चा वर्ग. कारण असे 8 घरं असतात, असे 8 घरं असतात आणि मोजताना आपण असं मोजतो ना आकृत्यांची संख्या मोजणे. ओके, तेच बसवायचं होतं. मग आपल्याला माहिती आहे का की आहे ना नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं ना 1 पासून तर आपण काय करतो n × n + 1 / 2 बरोबर आहे ना. ते फॉर्म्युले आहेत ना त्या हिशोबाने. आता वर्गांची म्हटलं गेलं नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज n × n + 1 twice n + 1 / 6 हे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी येते मी तुम्हाला सांगितलं. 1 ते 8 पर्यंत एवढंच करायचं होतं. n म्हणजे शेवटची, 8 हा शेवटचा आकडा आहे. 8 अधिक 1 9 गुणुले 9 गुणुले 8 दुने 16 आणि 1 17 भागिले 6 बस. 3 त्रिक 9 3 दुने 6 बेचोक 8 4 त्रिक 12 गुणुले 17 12 7 84 राहिले 8 हातचा 12 1 12 12 आणि 8 20 204 उत्तर होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येते का वेगळ्या अँगलने विचारलं होतं. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे नैसर्गिक संख्यांची बेरीज n × n + 1 / 2 तो फॉर्म्युला असतो बरोबर आहे. कशा पद्धतीने सोडवता येतं. ओके, किंवा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज हा माहित असला फॉर्म्युला पण तो बसवलाय बघा कुठे, n × n + 1 twice n + 1 / 6. नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज ते पण आपल्याला लगेच करायचं n × n + 1 / 2 आणि असतं कंसाचा वर्ग असतं घनांची म्हण. हे पण फॉर्म्युले पाठ करा रे, तुम्हाला लय फायदेशीर ठरेल. गणित पाठ करायचं नसतं पण फॉर्म्युले तर पाठ करायला लागतील. पुढे क्षेत्रफळ घनफळ घ्यायचे त्याच्याही फॉर्म्युल्याशिवाय काय चालत नाही आपलं. ओके, तर हे करायचं होतं इथे 1 ते 8 पर्यंतच्या संख्येचा जो वर्ग आहे ना तो करायचा होता. त्याचं उत्तर येते 204. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला होता कंबाईन प्री बी आणि सी 2023चा क्वेश्चन. ओके, हे शिकायचे आपल्याला, त्याच हिशोबाने लेक्चर करायचे. पुढे जाऊयात आपण. आता पाहायचं मी मगाशी तुम्हाला विचारला होता क्वेश्चन की बाबा की एकच मिनिट मी तुम्हाला थोडासा मूव करतो. प्रॉब्लेम दिसतोय आता आपल्याला सगळ्यांना. ओके, दिसतोय. आता हा UPSC 2009चा क्वेश्चन आहे आणि आपल्याला मगाशी विचारलेला, आता मी विचारलं ना 2023ला प्रीला विचारलेला सेम क्वेश्चन दिसतोय का रे.
तिथं विचारलेलं की एवढे इतिहासाला एवढे विद्यार्थी, बायोलॉजीला एवढे आणि खोल्यांची संख्या किती. इथं विचारताना काय विचारले 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर आणि 117 सेंटीमीटर, 169 सेंटीमीटरचे 4 लोखंडी सळ्या आहेत. आणि शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे. शक्य तितक्या मोठ्या म्हणजे काय, मसावी काढायचंय त्याचा. परंतु मसावी काढून चालेल का, तुकडे तुकडे मोजायचे. सेम क्वेश्चन आहे, इकडे सांगतो तुम्हाला. 78, 104, 117 आणि 169. ओके, इकडे लक्ष द्या परत एकदा. आता तुमच्या लक्षात येतं या सर्व संख्या 13च्या पाड्यात आहेत. मग 13 78, 13 7 91, 13 8 4 वर्ष, बरोबर आहे. 13 9 17 वर्ष आणि 13चा वर्गच 169 आहे, म्हणजे 13 गुणिले 13, बरोबर. आता जर तुम्हाला विचारलं गेलं की मोठ्यात मोठा समान लांबीचा तुकडा म्हणलं तर 13 येणार. हा मसावी 13 आलाय, पण विचारलंय का, नाही विचारलं. विचारलंय किती तुकडे होतील. मग तुकडे किती होतील जर म्हटलं गेलं तर तुम्ही काय करणार, मग हे मोजणार. 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 13, 8 आणि 6 14, 14 आणि 9 23, 23 आणि 13 36, 36 तुकडे होते. सेम क्वेश्चन होतं ना, बघा क्वेश्चन बघा. UPSC 2009 ला सेम क्वेश्चन आणि आपल्याला विचारलंय 2023 ला. ओके, त्या हिशोबाने सेम क्वेश्चन आहे, काहीच नाही विचारताना. आणि त्यांनी पण अशाच पद्धतीने हा संपूर्ण आपल्याला लेखाजोखा पाहायचे. हे सगळे क्वेश्चन कव्हर करून घेणार आहोत आपण. मग तुमचा RS अग्रवाल सोडू नका. जी काय मार्केटमध्ये दर्जेदार उत्कृष्ट पुस्तकं आहेत ना, ते सगळे पुस्तक आपल्याला रेफर करायचे आणि त्याच्यातला चांगला डेटा कलेक्शन करून जे एक्झाम आयोग जे क्वेश्चन वापरतं. आता जर क्वेश्चन तुम्ही 29 जूनचा जर पेपर पाडला मेनचा, सगळे क्वेश्चन दाखवतो कोणकोणत्या पुस्तकांनी कसे कसे उचललेत ते. आलं लक्षामध्ये. ती जर आपल्याला त्याचं गमक जर कळलं ना तर क्वेश्चन सोपे जातात. तुमच्या लक्षात येते की हे तुकडे 36 होत आहेत कशा पद्धतीने. मसावी आलाय 13, परंतु मोजताना तुकडे हे खालचे मोजायचे. ओके, पुढचं पाहूयात आपण. हा, आता हे पण सांगतो मी तुम्हाला. हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला क्वेश्चन आला होता, परंतु ASO 2016 ला, ASO 2016 प्रीला बघा मी सगळे क्वेश्चन कलेक्ट केलेत व्यवस्थितरित्या की बाबा हा क्वेश्चन कुठून कुठे फिरलाय. ASO 2016 ला जसा सेम क्वेश्चन होता तसाच राज्यसेवा 2024 ला प्रीला सेम क्वेश्चन आलेले आहेत. बांधकामाच्या भोवतीचा मलबा सेम तेच वाक्यरचना आहे, फक्त बदललंय काय, इथं डिफरन्स दिलाय 50चा डिफरन्स होता आणि तिथं 60चा डिफरन्स आहे. आणि इथले पुढचे सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. सोडूयात आपण क्वेश्चन कशा पद्धतीचा आहे. क्वेश्चन एकदा वाचा व्यवस्थितरित्या. ठीक आहे, परत एकदा वाचूयात आपण. बांधकामाच्या भोवतीचा मलबा असतो, बरोबर आहे. सफाईशी संबंधित करार असेल काय ठरलेला की ठरलेल्या दिवसात काम पूर्ण झालेले नाहीये, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक दिवसासाठी ठराविक रक्कम दंड. पहिल्या दिवसासाठी 250 रुपये, दुसऱ्या दिवसासाठी 310 रुपये, तिसऱ्या दिवसासाठी 370 रुपये आणि अशा प्रकारे त्यांनी 6960 रुपये दंड भरलेला आहे. म्हणजे फरक तुमच्या लक्षात आला असेल. दंड हा प्रत्येक वेळेसला इथे 50 310 म्हणजे 60 रुपयाने दंड वाढत गेलेला आहे आणि एकूण रक्कम भरलेली आहे 6960 रुपये. तर किती दिवसाची रक्कम आहे विलंब. आता 2 मेथड असतात ह्याला. 2 मेथड म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. आता इथे जर तुम्ही केलं, इथे जर तुम्ही इथे अशा पद्धतीने मोजत गेला तुम्ही 250, त्याच्यामध्ये 60 मिळवले, 310, त्याच्यामध्ये परत 60 मिळवले, 370, त्याच्यामध्ये परत 60 मिळवले, हे 370 मध्ये 60 मिळवले किती होता 430 असं मोजत निघायचं आणि 6960 कुठपर्यंत येते ना तेवढं करायचं. मग 1 2 3 4 जिथपर्यंत येते तेवढे दिवस. 10 दिवस म्हटलं की 10 दिवस, 11 दिवस म्हटलं की 11 दिवस. ही आपली गरिबासारखी मेथड जी बेसिक. काय नाही जमलं की हे करायचं.
पण त्याची जी स्टँडर्ड मेथड आहे ती सांगतो मी तुम्हाला. आपल्याला उत्तर काढायचे, कोणतेही मेथड यूज करा, उत्तर निघण्याशी मतलब. ओके. आता त्याची जी काही मेथड असते ना, त्यांना जे अपेक्षित असतं की बाबा अशा अशा पद्धतीने. आता आपल्याला माहिती आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? टीएन नंबर ऑफ टर्म्स जी काय काय असेल ते ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता ए म्हणजे पहिली टर्म असते, एन म्हणजे तुमची जी काढायची ती टर्म असते, आणि डी म्हणजे त्यातला डिफरन्स असतो, किती कितीने वाढत गेलेला आहे. आणि इथं म्हणजे काय असतं, 27वे पद आपल्याला विचारतात श्रेणीमध्ये. बरोबर आहे, अंकगणितीय श्रेणी आणि भौमितीय श्रेणी हे घेतलेलं आहे आपण. परत हे महत्वाचं आहे, एका दिवशी 10 रुपये बचत केली, दुसऱ्या दिवशी 20 केली, हे क्वेश्चन विचारतात. किंवा एवढ्या किलोमीटरला 3 रुपये दिले रिक्षावाल्याला, तिथून पुढे हे सगळे विचारलेले आहेत क्वेश्चन कशा पद्धतीने. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे बरं का. जर तुम्हाला पद विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा, पण ह्याची जर बेरीज विचारली पदांची तर तुम्हाला सांगतो एस एन. बेरीज म्हटलं की एन डिवायडेड बाय 2 ह्याचा ट्वाइस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. बघा फॉर्म्युला फक्त बेरीज म्हटलं की काय, इथं एन बाय 2 आलेलं आहे, याच्या जागी ट्वाइस ए पुढचं आहे तसं. हे पद विचारलं कोणतं तर हे काढणार, आणि इथं बेरीज म्हटलं की हा फॉर्म्युला. आपल्याला इथं बेरीज काढायची. ओके. आता ते बेरीज किती दिले? 6960. मी लिहिलंय तर 6960 रुपयाचा दंड झालेला. एन म्हणजे आपल्याला ते दिवसच काढायचे ना, संख्या किती पदापर्यंत. बरोबर आहे. ओके. आणि डी म्हणजे तुमचा 60 रुपये फरक आहे. बघा हे तुम्ही सगळं सोडत नाही बसायचं, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं मग ते पुढं तसं नाही सोडत बसायचं. इथं डिरेक्टली 6960 आहे ना, ह्याच्यातले व्हॅल्यू पुटअप करून बघायचं. हे 10 जर पुटअप केले तर उत्तर येतंय का 6960. ह्याच्यात बरं का 11 केलं तर 12 केलं 13 केलं, जिथं येईल तिथं सोडून द्यायचं. नाही तर मी सांगितलं 250 310 त्याची बेरीज करत बसायचं. ओके. आता मी जर 10 केलं, इथं 10 केलं तर 2 पंचे 10 येणार आहे. पहिलं ऑप्शन चेक करूयात, म्हणजे इथं 5च येणार आहे. 10 भागिले 2 म्हणजे 5 येणार आहे. आणि पहिलं काय 250 म्हणजे 2 गुणिले 250 म्हणजे 500. बरोबर. अधिक मी 10 घेतलं एन इज इक्वल टू 10 दिवसाचा म्हणजे 9 येणार, एन मायनस 1 9. आणि फरक कितीचा आहे? 60चा फरक आहे. डी म्हणजे डिफरन्स येतो त्याच्यातला फरक. आता 500 बघा याची बेरीज बरं का, 500 अधिक 6 9 54 540. 500 अधिक 540 किती येते पाहायचे? 1040. आणि हे गुणुले 5 5 0 0 5 चोक 20 आणि हे शून्यला शून्य, आणि हे किती येते? 52 येते. म्हणजे हा पहिला ऑप्शन कटला तुमचा, पहिला ऑप्शन कटला. आता हे 11/2 म्हटलं गेलं तर 11/2 म्हणजे 5.5 येते, 13/2 म्हणजे 6.6 येते, म्हणजे पॉइंट मध्ये येते. त्याच्यापेक्षा आपण हा 12 हा ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न करूयात. ओके. आता मी जर इथं 12 ऑप्शन टाकलं, बघा ह्या ऑप्शन मध्ये एन इज इक्वल टू 12 टाकलं, 12 टाकलं तर काय येणार आहे? 12 भागिले 2 6 येणार आहे. बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला 250. 250 गुणिले 2 500 अधिक एन आपण 12 घेतलंय म्हणजे 12 वजा 1 11, आणि 11 गुणुले त्यातला डिफरन्स 60चा आहे. म्हणून काय केलं बरं का, हे 500 अधिक 11 × 66 म्हणजे 660. ह्याची बेरीज किती येत आहे? 660 0 6 11. 1160 गुणुले 6, 1160 गुणुले 6, 6 0 0 6 6 36 3, 6 1 6 6 3 9 आणि 6 1 6 6960. 6960 एवढा दंड आहे. म्हणजेच 12. उत्तर किती आहे? 12 दिवस त्यांनी लेट केलेले, 12 दिवसाचा दंड आहे. उत्तर येत आहे ना एवढं, त्या हिशोबाने चेक करत पाहायचं, सोपं जातं. ओके. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. आता हा लगेच दाखवतो तुम्हाला की सेम त्यांनी एसओ पुरं 2016चा क्वेश्चन होता बरं का. PYQ किती महत्वाचे आहेत आणि 2024 ला विचारलाय. फक्त काय केलंय माहितीये का, तोच फॉर्म्युला इथे SN इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 ट्वाइस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तोच फॉर्म्युला आहे. फक्त इथे काय 5500 चेक करायचं, यात बेरीज येते का, किती दिवस दंड झाला. आता त्याच हिशोबाने जर मी की बाबा पहिल्या दिवसासाठी 250, दुसऱ्या दिवसासाठी 300, आता डिफरन्स इथं 50-50चा आहे डीचा व्हॅल्यू बरं का. ओके. आता मी जर फॉर एक्झाम्पल 5500 बघा बरं का. आता मी थोडं काय करतो की हे जरा थोडं हे येते पॉइंट मध्ये येते, म्हणून मी 11चं जर केलं, 11 10चं केलं फॉर एक्झाम्पल, 10 भागिले 2, 10 भागिले 2 किती येते? 5 येते. बरोबर.
ट्वाईस ए म्हणजे 2 गुणिले 250 म्हणजे 500, हे लक्षात येते ना. ए ची व्हॅल्यू तुमची 250 इथे, बरोबर. अधिक एन, एन किती घेतलंय मी तुम्हाला इथे पहिल्यांदा 10चे आपण कॅल्क्युलेट करतोय बरं का. एवढं येतंय का, 10 वजा 1 9 आणि इथं 50चा फरक आहे. डी म्हणजे डिफरन्स, 250 300. ओके, आता चेक करून पाहूयात. आता 9 45, 500 अधिक 450 म्हणजेच काय येणार आहे रे, 5 गुणुले किती येणार 950. 5 0 0, 5 5 25, चला 2, 5 9 45 आणि 2 47. येतंय का उत्तर. म्हणजे हा ऑप्शन नसणार, साहजिकच 9 ऑप्शन नसणारच आहे, कारण का तर 9 अजून कमी येणार आहे, 5500 पाहिजेत. आता जर मी तिसरा ऑप्शन चेक केला, 11चा ऑप्शन चेक केला, मी काय केलं आता हे का हे 11चा ऑप्शन फॉर एक्झाम्पल चेक केला, 11/2, ठीक आहे ना, नका जाऊ द्या भागापूर. ट्वाईस ए म्हणजे 500, 2 गुणिले 250 म्हणजे 500 आणि 11तनं 1 गेले तुमचे किती येणार आहे 10. 10 गुणुले तुमचं किती येणार आहे डीचा 50 म्हणजे हे येणार 500. 500 500 1000 म्हणजे 11/2 आलं लक्षात. हे 1000 येते त्याचं, 500 अधिक 500. ओके, 1000. 2 5 10, इथं 500, 11 5 55. उत्तर आले 5500. म्हणजे उत्तर तुमचं काय 11 हे बरोबर आहे. पुढचं चेकच करायची गरज नाहीये. हे बाकीचं तुम्ही 250 300 350 हे चेक करत करत पुढे जायला लागेल तुम्हाला. 11 पर्यंत असं मोजायला लागेल मग, नाहीतर मग हा त्याचं मेथड असते. ओके, सेम होतं का ना क्वेश्चन तो ना, काय फरक होता का. ओके, पुढे जाऊयात. अजून काय एक्झाम्पल घेऊयात. ग्रुप सी मेन्स 2022 क्लरिकलचा प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे जे काटकोन त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोण बरोबर आहे, त्याला आपण कर्ण म्हणतो. ए बी सी हा काटकोन त्रिकोण. कर्णाचा वर्ग पायथागोरस नुसार म्हणजे AC चा वर्ग, कर्णाचा वर्ग AC चा वर्ग इज इक्वल टू ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे तर आपल्याला बेसिक माहिती पाहिजेच आहे. 5वी 6वी 7वी पासून 8वी 9वी 10वी हे सगळं हेच शिकत आलेलो आहे आपण. ओके, त्याच्यामुळे हे आलंच पाहिजे. पण आता इथं विचारलाय ग्रुप सी मेन्स 2022 क्लरिकलला बरं का, आणि क्वेश्चन तर 8वीच्याच पुस्तकातला आहे रे, 7वीच्याच पुस्तकातला क्वेश्चन आहे, पण बऱ्याच जणांना येतच नाही. किंवा आपण ती जी मेथड काय करतो मग ह्याच्यातली मोठी बाजू काय करतो 41 आहे ना, मग साहजिकच जी मोठी बाजू असते तो कर्ण असतो, मग 41चा वर्ग काढतो, नंतर 40चा आणि 9चा वर्ग ते बेरीज करतो आणि ते बरोबर आहे का ते चेक करतो. आणि सगळीकडे ते चेक करायला वेळ कुठे आहे आपल्याकडे एवढा. बरोबर आहे ना, ह्याचं तुम्हाला 1 मार्क घेऊन पुढचे 5 मार्क तुम्ही घालवणार आहात, वेळ नसतो ना तेवढा. त्याच्यामुळे काही शॉर्ट ट्रिक्स असतात त्या आपण पाहूयात की बरं का, हे लक्षात राहील तुमच्या, अतिशय महत्वाचं आहे. आता इथे काय करायचं, 9 40 41 हा पहिला 9 आहे ना छोटा आकडा, तो 9 काय आहे तुमचा विषम संख्या आहे. मग ह्या विषम संख्या जर असेल तर मग 9चा 81 केला मी, 9 9 81 त्याचा वर्ग केला फक्त. आणि हे जे पुढचे आहेत का 40 आणि 41 81 होत आहेत का, होत आहेत त्यांची बेरीज. तर हे झाली का शॉर्ट ट्रिक्स तुमची. म्हणजे पहिलं हे पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणायचं. आता 3 हा पण विषम आकडा आहे बरोबर ना, सर्वात छोटा इथं 3 आहे आणि तो विषम आहे. मग सेम तीच ट्रिक विषमला, या 3चा वर्ग केला 9 आणि या दोघांची बेरीज 9 होते का ते चेक करायचं. 4 अधिक 6 10 होते ना, म्हणजे हे नाहीये ना, 9 यायला पाहिजे ना, म्हणजे इथं काय 5 पाहिजे होतं ना, 3 4 5 बेसिक त्रिकूट आणि 3 3 वाढवत जायचं होतं आपल्याला. ओके, तर मग हे नाहीये, दुसरं जे आहे ते नाहीये. ओके, आता तिसरं, आता इकडे 8 15 17 ठीक आहे, 8 इथं काय समय, आता इथं ही ट्रिक्स नाही यूज होणार आहे. इथं काय होतं, पहिला आकडा जो छोट्या संख्या असते तो विषम पाहिजे. आता 5 ही विषम छोटा आकडा आहे, मग असं वर्ग केला त्याचा, 5चा वर्ग 25 आणि फक्त 12 आणि 17ची बेरीज 25 होते का ती चेक करायचं, नाही होत ना. 12 आणि 13 25 होत आहेत. ओके, आता हे 12 आणि 17 म्हटलं गेलं तर किती जात आहेत ते 7 आणि 2 9 हे 29 जात आहेत, म्हणजे हे नाही येते, म्हणजे हे पण नाहीये, म्हणजे एकच फक्त आहे. आणि हे चेक करायचे पण इथं आहे सम, 8 हा सम आहे. मग ज्यावेळेस 8 हा सम असतो त्यावेळेस काय, म्हणजे सम असतो ना पहिला आकडा छोटा, त्यातलं काय करायचं 8 दुने 16 करायचं. काय करायचं, आता इथे बघा वर्ग नाही केला मी, 8 दुने 16 केलेलं आहे.
म्हणजे जर मी 16 केलं, 16च्या अगोदरची संख्या 15 आणि 16च्या नंतरची संख्या 17 आहे का इथे? आहे. 15 आणि 17 आहे ना, म्हणजे 8, 15 आणि 17 हे त्रिकुट आहे पायथागोरसचं. म्हणजे 1 आणि 2 दोन त्रिकुटी आहेत पायथागोरसची. आलं लक्षामध्ये कसं सोडवायचं होतं? नाहीतर मग आपली जी बेसिक मेथड आहे ती चेक करायला लागली असती. या सगळ्यांचे वर्ग काढायचे आणि जे मोठे आहेत त्याच्याशी मिळवायचे ते वर्ग या फॉर्म्युल्यामध्ये टाकून. हे काही सेकंदामध्ये निघतंय का नाही? हे जर माहित असलं तर लगेच निघतं आपल्याला. 8वीच्या पुस्तकातला क्वेश्चन होता. ओके, आहे तसा पिकअप केलेला आहे क्वेश्चन. ओके, पुढे जाऊयात आपण. आलं लक्षामध्ये हे कसे सोडवायचे? ग्रुप सी मेन्स 2022 ला क्वेश्चन होता. ओके, पुढे जाऊयात. मी सिम्प्लिफिकेशनवर ट्रेस दिलता बऱ्यापैकी. 2 क्वेश्चन पडतात सिम्प्लिफिकेशनवर, प्री आणि मेन्सला पण 2 क्वेश्चन धरून चालायचे तुम्ही. ओके, आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा सांगतो तुम्हाला. आता आपण कुठे आलतो पाहायचंय की ग्रुप बी मेन्स 2023 चा क्वेश्चन होता. सिम्प्लिफिकेशन किती महत्वाचं आहे मी सांगत होतो तुम्हाला. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचे पाहायचं. आता क्वेश्चन बघितल्यावर काय तारांबळ उडते आपल्याला. हे स्क्वेअर रूट आणि काय काय कसं सोडवायचं, काही नाही रे, काही नव्हतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं ना आपल्याला. आता इथे काय दिलेलं आहे पाहायचं. हा क्वेश्चन आहे बरं का. इथे दिसतं क्वेश्चन दिसत असेल. क्वेश्चन थोडासा मोठा करतो वाटलंच तर, दिसत नसेल तर. आता दिसत असेल सगळ्यांना क्वेश्चन. क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. ओके, आता हे काय करायचं होतं माहिती का? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या एकने इकडे गुणायचं आणि हे इकडे गुणायचं. आपल्याला माहिती आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, आता ह्या एकने गुणल्यानंतर हे आहे तसंच राहणार आहे. इथे पहिलं x अधिक 9 अधिक x वजा 2 आहे तसं इज इक्वल टू ह्या 3ने हे भागिले तिकडे जाऊन गुणले होणार. म्हणजे या 3ने पहिल्याला गुणलं 3 आणि जे कंसातलं आहे ना ते आहे तसे x अधिक 9. ओके, आता पुढे काय आहे तुमच्या? वजाचं चिन्ह आहे तसं वजा x वजा 2 जे आहे तसं. आता ह्याचे नियम जे आपल्याला माहित नसले तर काही मग जुळत नाही थोडं. आता इथे पण x अधिक 9 दिसते तुमच्या स्क्वेअर रूट मध्ये आणि इथे पण दिसते, परंतु इथे 3 आहे आणि इथला आकडा 1च आहे. मग मी काय केलं, हा 1 आहे ना तिकडे नेला आणि ते वजा आहेत ते इकडे आणले 3चे. म्हणजे x वजा 2 बरं का, ते अधिक 3 आणि हे x वजा 2 इज इक्वल टू. आता हे जागेवर ठेवलं. फॉर एक्झाम्पल 3x अधिक 9 इकडे हे अधिक आहे तिकडे जाऊन वजा होणार. हे तर बेसिक नियम आपल्याला माहिती आहेत. x अधिक 9. आता बेरीज याच्या पुढचं जे कोएफिशियंट असतो त्याची करायची असते बेरीज किंवा वजाबाकी. आपल्याला काही धक्का लावायचा नाहीये. आता इथे 1 असतो आकडा आणि इथे 3 आहे. मग 3 आणि 1 4 आणि आतलं आहे तसं x वजा 2 आणि हे 3 मधनं वजा 1 गेले 2 आत जे काय आहे अंडर रूट मध्ये x अधिक 9. आता बे के बे दुने 4 लक्षात येतंय ना. बे दुने 4 जाणार कारण ते गुणुले तिकडे जाऊन भागिले होणार. आता मी जर इथे काय राहिलं आपलं की 2 आणि ह्या अंडर रूट मध्ये x वजा 2 इज इक्वल टू x प्लस 9. ओके, आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला आपण. दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर काय होणार आहे? 2 चा वर्ग 4 होणार आहे. वर्ग करायचं इथे आणि हे स्क्वेअर रूटचा वर्ग केला की स्क्वेअर रूट जाणार आहे आणि फक्त राहणार आहे x वजा 2. एवढं लक्षात आलं पाहिजे. स्क्वेअर रूट जातं आपल्याला माहिती आहे बेसिक नियम. आणि इथं पण स्क्वेअर रूट जाणार आहे वर्ग केल्यानंतर आणि x अधिक 9 राहणार आहे. मग या 4 ने 4x वजा 8 इज इक्वल टू x अधिक 9. ओके, बरोबर आहे ना. आता 4x इकडे सोडवतो. 4x ते वजा x इज इक्वल टू 9 अधिक 8 हे वजा आहे तिकडे जाऊन अधिक होणार आहे. इथे 3x आणि 9 आणि 8 किती 17 आणि x इज इक्वल टू हे गुणले तिकडे जाऊन भागिले 17 भागिले 3 कुठे दिसतं? इथे पहिलाच ऑप्शन आहे. अशा पद्धतीने सोडवायचं होते. ओके, समजले सगळ्यांना? पुढे जाऊयात. ओके, पुढे जाऊयात. आता हा ग्रुप सी मेन्स एक्सरसाइज 2022 चा क्वेश्चन आहे. आपण काही रील्स तयार करतोय त्याच्यामध्ये पण घेतलेले आहेत. काही ट्रिक्स पण तयार करणार आहोत आणि सगळे पीवायक्यू वगैरे कव्हर करणार आहोत. आता हा क्वेश्चन थोडासा मोठा करूयात. क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? तर
हे काय ते विधाने दिलेले आहेत, सिलॉजिझम ज्याला बोलतो आपण, वेन असेल सिलॉजिझम असेल त्या पद्धतीचे. तर सर्व झोपड्या बंगले आहेत आणि एकही बंगला तंबू नाही हे 2 विधानं दिलेत. त्याच्यावर अनुमाने 2 दिलेले आहेत. एकही झोपडी तंबू नाही, सर्व झोपड्या बंगले असू शकतात आणि सत्य विधान विचारलेलं आहे. आता पाहायचं बरं का, सर्व झोपड्या बंगले आहेत. मी काय केलं, ह्या झोपड्या झेड, ह्या झोपड्याचा गोल काढला झेड. ओके, आता ते बंगले आहेत म्हणजे बंगले बाहेर येणार. हा बीचा गोल झाला तुमच्या, बरोबर आहे ना. म्हणजे सर्व झोपड्या बंगले आहेत, बरोबर आलं ना लक्षामध्ये. सर्व झोपड्या आतमध्ये येणार, बंगले बाहेर येणार, बंगलेचा गोल. आणि एकही बंगला तंबू नाही, याचा काही संबंधच येत नाही. तंबू, तंबूला टी दिलं, शॉर्ट फॉर्म मध्ये नाव द्या. आता ही झाली तुमची सिलॉजिझमची आकृती. आता त्याच्यावरनं अनुमान शोधायचे, एकही झोपडी तंबू नाही. आता या झोपडीचा गोल आणि तंबूचा गोल ह्याच्यामध्ये काही संदर्भ आढळतोय का? तुटक तुटक आहेत ना, एकमेकांना खेटलेही नाहीयेत. म्हणजे एकही झोपडी तंबू नाही हे विधान बरोबर आहे ना, 100% बरोबर आहे. ओके, सर्व झोपड्या बंगले असू शकतात. आता इथे पाहायचं, सर्व झोपड्या बंगले असू शकतात. असू शकतात नाही, आहेतच. इथं आपण फसतो, कारण यांनी काय दिलं, आहेत. त्याच्यामुळे हे दुसरं चुकतंय. शकतात नाहीये, संभाव्यता नाही, ते आहेत. हे महत्वाचं होतं. आणि आपण काय करतो, दोन्ही बरोबर ठोकून देतो. हे बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. आयोगाने इथे आपल्या बरोबर फसवलेले आहे, आयोगाने आपल्याला त्या हिशोबाने. आता इथं जर विचारलं असतं सर्व बंगले झोपड्या आहेत का, नाही आहेत ना. काही बंगले झोपड्या आहेत असं पाहिजे होतं. आलं लक्षात, त्या हिशोबाने नीट व्यवस्थितरित्या हे करायचं. हा पण टॉपिक आपण व्यवस्थितरित्या एक कव्हर करणार आहोत. लक्षात येतंय तुमचा, हे कशा पद्धतीने सोडवलंय. फक्त ए अनुमाने असू शकतात, नाही आहे इथे, आहेत पाहिजे होतं, आहेत. ओके, पुढे जाऊयात. आता हा एक क्वेश्चन पाहूयात. ह्या टॉपिकला काय म्हणजे वृत्तलेखला आहे ना अतिशय महत्व आलेलं आहे बरं का आत्ताच्या याच्यामध्ये. ते प्रीला पण विचारलं जाते आणि मेन्सला तर एखाद दुसरा क्वेश्चन असतोय ह्याच्यावर. ह्याच्यावर असते म्हणजे असते क्वेश्चन. वृत्तलेखला अतिशय महत्व आलेलं आहे. आता सोपा क्वेश्चन असतो, क्वेश्चन असा मोठा वाटतो, काही डायग्राम वगैरे अर्धा पानाचा, काही नाही, लगेच सोडवायचा, काही सेकंदात सुटतो आपल्याला. आता सांगतो, हे वर्तुळ आहे ना 360चं असतं, आपल्याला माहिती आहे टोटली सर्कल. हे 360 इथे खाली लिहून टाकायचं, 360 अंशाचं. आणि विचारलंय काय आपल्याला, इमारत बांधणीचा खर्च दिलेला आहे तो इकडे गुणुले लिहून टाकला, जो काही एकूण खर्च येते 5,40,000 जो असेल ते. ओके, आणि विचारलंय काय की लोखंडासाठी झालेला खर्च, ग्रुप सिमेंट 2023. लोखंडासाठी, लोखंड इथे दिसतंय, इथे आहे 45 अंश. बास, बाकी काहीच नका करू. त्याची बेरीज विचारले जाते, वाजा बाकी काहीतरी, ह्याच्यापेक्षा ह्याला किती येते इथे लिहायचं वर, आणि खाली 360 लिहायचं, एकूण पुढे लिहायचं, बस. आता आपण 90 जर असले असते तर 360ला 9 चौक 36, 4चा भाग जातो. आणि 45 म्हणल्यावर 8चा भाग जाणार ना, 45 8चा. ओके, लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किंवा 5 ने घालवा, काही करा, भाग जेवढं सोपं जाईल, कॅल्क्युलेशन जेवढे गणित सोडवतील तेवढं सोपं जाईल. आता इथे भाग घालवा, 8 45, 8 48, राहिले किती तुमचे 6, 60 झाले. 8 7 56, 8 7 60 झाले, 8 7 56, बरोबर. राहिले 4, 8 45, 67. तिथेच आन्सर येत होतं, कारण इथे एकच ठिकाणी आहे 67. 500 ने पुढे चेक केलं तर 500 एकाच ठिकाणी येते इथे. ओके, होतं का काय ह्याच्यामध्ये? किती सोपा होतं का नाही क्वेश्चन हा? काहीच नाही. हे अशा पद्धतीने आपण आहे ना, बॅच पण आपण ह्याच बेसिसवर केलेली आहे. PYQ पहिल्यांदा थोडी चॅप्टरची माहिती, काही एक्झाम्पल सोडून घेतोय आणि हे PYQ सगळे कव्हर करणार आहोत. म्हणजे इथून मागचा बेस काढणार आहोत, तो क्वेश्चन कुठून कुठे उचललेला आहे त्या हिशोबाने. हे ओरिएंटेशनचं लेक्चर होतं. तुम्हाला कसं वाटलं, कशा पद्धतीने अजून तुमच्या भरपूर आपण तुमचे मार्क वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, 100% तुम्हाला फायदा होईल याची बाकी मी खात्री देतो. आणि उत्कृष्ट प्रतिसाद द्या, अजून आम्हाला हुरूप येईल तुमच्या पुढे अजून काहीतरी करण्याचा, किंवा कमी वेळात जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा. हे तेवढंच करा, तेवढं. ओके, आणि त्याच्यासाठी आपला MPSC एक्झाम मंत्रासारखा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल झालेला आहे. त्याचा फायदा उठवा सगळ्यांनी. ओके, आपण थांबूया तिथं. थँक्यू.